जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आजपासून मी माझा नवीन ब्लॉग सुरू करतोय आणि आज मी निघालो आहे विपස්සना केंद्र पालघरला. विपස්සन्यासाठी जे म्हणजे आपण ध्यान करतो, मन शांती करतो किंवा आपण एकाग्रता करण्याचा प्रयत्न करतो, श्वासांवर लक्ष द्या म्हणून सगळे सांगतात, पण ते कसं करायचं ते आपल्याला माहिती नसतं. तर त्याचाच आता एक अनुभव घेण्यासाठी मी निघालो आहे पालघरला. मी याची 2 महिन्यापूर्वी बुकिंग केली होती. ह्याला बुकिंग करावी लागते, पटकन नंबर लागत नाही. मी इगतपुरीला जाण्याचा पहिले प्रयत्न करत होतो, पण आपल्या विरारपासनं जवळच पालघरला हे विपස්සना केंद्र आहे. याच्यासाठी यांचे टर्म्स कंडिशन्स असतात. हे आपल्याला खूप सपोर्ट करतात. मेलवरती आणि व्हॉट्सअपवरती यांचे डिटेल्स येतात. तुम्हाला पण ह्या विपස්සना केंद्रात जर जायचं असेल तर मी नक्कीच ह्याच्यासाठी सहाय्य करीन. हा व्हिडिओ मी बनवतो आहे की ज्यांना कोणाला ह्या केंद्रामध्ये जाण्याची इच्छा असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या सहाय्याने पाहून तुम्ही त्या केंद्रापर्यंत कसं जायचं, काय करायचं हे सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि तुम्ही तिथे व्यवस्थित पोचाल. तिथे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, बाय ट्रेन, बाय गाडी, कार, बाईक. तर पहिले मी ट्रेननी जाणार होतो, पण मग नंतर विचार केला की आपण कारनी जाऊ. कारण काय की माझ्याकडे बॅग पण आहे आणि मी एकटाच आहे, त्याच्यामुळे मग मी बोललो मी स्कूटीवरून जाऊ शकतो. तर स्कूटीवरूनही मी निघेन, तर मी तुम्हाला त्याचा रूट दाखवतो कसा आहे, कुठून आहे. मला मेलवरती त्यांचा गुगल मॅपसुद्धा आलेला आहे, तर मला काय जायला जास्ती त्रास होणार नाही आहे. इथून मी जेट्टीनी जाणार आहे बोईसरपर्यंत, मे बी सफाळापर्यंत. जेट्टी कुठे जाते नीट आता मला माहिती नाही, पण मी तोही तुम्हाला प्रवास दाखवतो जेट्टीनी जाण्याचा. आणि बघू, आता मी सकाळचे वाजले आहेत आता अराऊंड 8. मी उठलो आहे 5:30-6च्या आसपास आणि मी माझी तयारी करतो आहे. तर खूप मस्त मजा येणार आहे. आपण नक्कीच या प्रवासात एकत्र जाऊ, पाहूया काय मजा येते तिथे. झालं शक्य तर मी लाईव्ह पण जाईन, पण रेकॉर्डिंग तर तुम्हाला असणारच याची. बघूया आपण. माझी बॅग दाखवतो तुम्हाला कशी आहे. मित्रांनो, ही माझी बॅग आहे. तिथे मला 10 दिवस राहायचं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्यांनी सांगितलं आहे, ते मी सर्व कॅरी केलेलं आहे. त्याच्यामध्ये माझे 10 दिवसांचे कपडे, हलके फुलके, स्लीवलेस नाही, जी बनियान, चड्डी, शॉर्ट्स काही चालत नाही तिथे. तिथे तुम्हाला नॉर्मल साधे कपडे हवे असतात, हलके फुलके, ज्याच्याने तुम्ही तिथे कम्फर्टेबल राहू शकतात आणि तिथे तुम्ही व्यवस्थित साधना करू शकतात, मेडिटेशन करू शकतात. विपස්සना अजून लोकांना माहिती नाही आहे आणि मला ती करण्याची खूप उत्सुकता पण आहे. तर पाहूया आपण पुढे कसं काय होतं. आता मी इकडनं निघत आहे, तुम्हाला पुढचा प्रवास दाखवीनच मी नक्की कसा होतं. तर धन्यवाद. तर मित्रांनो, आता मी निघालो स्कूटीवरून विराटनगर या घरातून. माझ्या ही गाडीची रीडिंग आहे, कदाचित उलटी दिसत असेल, 05211 ही गाडीची रीडिंग आहे. भेटूया आता जेट्टीच्या इथे. मी गाडी स्टार्ट करत आता, कॅमेरा इथे लावतो. सकाळची वेळ आहे. सकाळी गाडी थंड झालेली आहे. गाडी खूपच थंड झाली आहे, चालू होत नाही आहे. मित्रांनो, आता माझा प्रवास चालू झालेला आहे. सकाळचे 8:30 वाजले, 8:30 पूर्ण नाही वाजलेत, 8:20 झालेत. पण मी इकडनं जरा घरी जाणार माझ्या.
निघणार आहे. आता जेट्टी कितीची आहे बघेन. मला मी टाकतो, माझे केस पडत आहेत. हा आता आपला रस्ता आहे जातो. तुम्ही बघू शकत असाल आवाज कदाचित कमी येत असेल कारण गाडी चालवतोय. ड्रायव्हिंग करताना मोबाईल जास्ती वापरायचा नाही म्हणून बंद करतो. आता इथून निघालो मी जेट्टीकडे पोचेन. जेट्टीकडे पोचल्यानंतर तुम्हाला परत पुढचं धन्यवाद. तर मित्रांनो मी निघालो आहे ग्लोबल सिटी मार्गाने. हा पाठीमागचा रस्ता आहे. बिल्डिंग बघू शकता. या रस्त्याने तुम्हाला सरळ 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 पुढे जायचं आहे. इकडे तुम्हाला एक संकटमोचन हनुमान मंदिर लागतं. तिथून पुढे मग तुम्हाला चिखलडोंगरी रोड बोलतात त्याला. चिखलडोंगरी रोड आहे. तुम्हाला रोड दाखवतो थांबा. रोड निघणार आता. ठीक आहे, मी तुम्हाला रोड दाखवतो आता. मित्रांनो बघा, हा रोड आहे. याला चिखलडोंगरी रोड म्हणतात. इथे समर्थ इंटरनॅशनल स्कूल आहे. समर्थ इंटरनॅशनल स्कूल आहे. या रोडवरनं तुम्हाला सरळ जायचं आहे. स्टेशनपासून, विरार स्टेशनपासून समजा ना एक 1.5-2 किलोमीटर, 3 किलोमीटर मॅक्झिमम असणार जेट्टी. मॉर्निंगचे लोक वॉकला. हो माझा रुमाल पडला असं वाटतं मागे. मी परत जातो जरा. तर मित्रांनो बघा, सॉरी जरा माझा रुमाल पडला होता म्हणून मी थांबलो होतो. आता आपण पुढे निघालोय. हा रस्ता आता पुढे गेल्यानंतर 2 रस्ते लागतील. इकडे लेफ्टला गेला तर चिखलडोंगरी आहे आणि राईटला गेला तर जेट्टी आहे. हा रस्ता चिखलडोंगरीला जातो आणि हा इकडे आपल्याला सरळ जायचं आहे. इकडे देवीचं मंदिर आहे. मी तुम्हाला थोडंसं देवीचं मंदिर पुढून दाखवतो. तुम्ही इकडे हे जाऊ शकता. जाता जाता हे देवींचं मंदिर आहे. इथे तुम्हाला 9 देव्या मिळतील. 9 देव्यांचं दर्शन एकत्र घडेल. खूप सुंदर आहे. आता हा रस्ता आपल्याला सरळ पुढे जेट्टीकडे घेऊन जाणार आहे. जेट्टी असते तर 15 मिनटं अर्ध्या तासाने बहुतेक जेट्टी आहे. तर आता आपण भेटूया जेट्टीवर. ठीक आहे, तिकडे मी तुम्हाला त्याची तिकीट कशी आहे काय ते तुम्हाला सांगतो. इकडे एक रस्ता आहे. हे असंच पिकनिक पॉईंट म्हणून आहे आणि इथून आपण सरळ गेलो की हा रस्ता जेट्टीला जातो. आपण जेट्टीचा इकडनं किती लांब आहे ती पाहूया. माझा आवाज कदाचित तुम्हाला थोडासा कमी येत असेल कारण मी बाईकवर आहे. रस्ता खूप चांगला बनवलेला आहे. रस्त्यात काही प्रॉब्लेम नाही. मारंबळपाडा गाव आहे. मारंबळपाडा आणि जेट्टीला पण मारंबळपाडा जेट्टीच म्हणतात आणि याच गावात पहिले हा रस्ता खूप कच्चा होता. आता रस्ता खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला काही इथून जायला त्रास होणार नाही आणि पालघरला
आपल्यासाठी खूप चांगला रस्ता आहे बघा. इथून आपल्याला हा टर्न मारायचा आहे. हे आपण आले जेट्टीवर. आपल्याला जेट्टीचा रस्ता आलेला आहे. जेट्टी पण आलेली आहे, लागलेली आहे. चला, म्हणजे माझा वेळ वाचला आहे. वाट बघायची गरज नाही आहे मला. छान. इकडनं मला आता तिकीट काढावे लागणार आहे. मी तिकीट काढतो. तिकीटचा चार्ट आहे. आता मी जरा तिकीट काढतो मग बघा. जेट्टीची तिकीट काढलेली आता. आणि आता मी जेट्टीला निघालो. चला आता आपण जेट्टीतला प्रवास पाहूया. मित्रांनो, हे मी आलो जेट्टीमध्ये. हा समुद्र आहे, मस्त सकाळचा शांत समुद्र. असे बाईक्स येतात तिथे, अशा गाड्या येतात. मारंबळपाडा जेट्टी बोलतात त्याला. बोटी उभ्या आहे तिथे मच्छीमारांच्या. याच्यावरती बस, ट्रक, कार, जीप सर्व जाऊ शकतात. आपण वरच्या डेकला जाऊन बघूया, थोडा वरून नजारा बघूया कसा दिसतो. मी माझ्या गाडीची चावी काढलेली आहे. आपण वर जाऊन बघूया कसं वाटतं. आपल्याला तिथे समोर जायचं. जर तुम्हाला दिसत असेल तर आपण झूम करून पाहूया जरासं. हा बघा, हे दिसते. हे ड्रायव्हर नाही, हा टॉयलेट आहे. अरे वा, टॉयलेट पण आहे याच्यामध्ये. ऑपरेटर कक्ष आहे. इकडनं बोट ऑपरेट होते. आपण इकडचं टॉयलेट पण बघूया कसं आहे. इथे टॉयलेटची सोय आहे.
हे जेट्टीवाल्यांचं किचन आहे. टॉयलेट आहे. बस पुढचं नाही दाखवत आता. मित्रांनो, आता जेट्टी सुरू झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर आता किनारा सोडत आहे जेट्टी. बाईकवाला येत आहे. त्याला घेण्यासाठी थांबला. त्याच्यासाठी त्याला लेट झाला असता वाचला तो. ते वर झालं. वर करतो. पाहू शकतो. अशा दिशेने उलटी कदाचित जाणार. काही बोट निघालेली आहे दिसते. टर्न मारते कदाचित ती. किनारा सोडलाय. इथून कळतं किनारा सोडल्याचं, बाकी तिकडनं कळत नव्हतं. ती टर्न मारते ॲक्च्युली बोट. ही अशी जाणार. किनारा तिथे आपल्याला जायचं. तो किनारा दिसतो, त्या किनाऱ्यावर आपल्याला जायचं आहे. मला वाटतं 10 ते 15 मिनटं लागतात. तुम्ही पाहू शकता. आता आपण खालच्या बाजूला आलो. इथून जरा बघायला आणखीन पाणी जवळून मजा येते. तो किनारा, तो विरार आहे. इथे आता आपण जातोय. जवळ पोचत आलो आपण. तुम्हाला मी थोडं त्या साईडने दाखवतो. खाली उतरतो मग याच्यावरनं गाड्या खाली उतरतात. इकडे ब्रिजचं काम चालू आहे, दिसत असेल तर. ऊन आहे त्यामुळे मला नीट दिसत नाही. पण मस्त समुद्रात पोहोचलं. कदाचित ब्रिज बनतोय ते इन फ्युचर. इकडून त्या किनाऱ्यापर्यंत हा ब्रिज बनत असणार. ह्या किनाऱ्यापासून तो किनारा कदाचित होऊ शकतो भविष्यात. बघा, हे आम्ही पोचत आले. आम्ही आता इथे पोचत आलेले आहोत. आता ही किनाऱ्याला कशी लागते ती बघूया आपण. सगळे बाईक्सवाले असे उभे आहेत, गाडीवाले असे उभे आहेत. सर्वजण मस्त उभे. किनाऱ्यावर लागते.
नाही गेलं. अशा प्रकारे आता बोट किनाऱ्यावर लागलेली आहे आणि आता मी माझ्या बोटमध्ये मी माझ्या गाडीमध्ये बसतोय आणि पुढचा प्रवास सुरू करूया. आता पुढचा प्रवास बाईकवर. ओके, चला. आता जेट्टीमधनं आपण बाहेर निघालो आहे आणि प्रवासाचा सदस्याचा जो बरोबर हा रस्ता आहे. मला वाटतं मत्स्यपालन असावं कदाचित. आपण त्या साईडला जाऊन बघूया, रॉंग साईडला. हे बघ, हे बहुतेक मला असं वाटतं मासे पाळायचे तलाव आहेत आणि ही ऑक्सिजन प्रोसिजर आहे, म्हणजे पाणी सडू नये म्हणून. तर आतमध्ये त्या लोकांनी जाळी वगैरे लावली. आत जाण्याची काय हे नसणार सोय, पण मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. असा हा खूप असा मोठा परिसर आहे, हा रस्ता आहे. ओके, आपण या रस्त्याला बघा, हे दिसतात तुम्हाला, हे खूप सारे आहेत. हे मत्स्यपालनच असावं कदाचित. मिठागर आता दिसत नाही आहे मला. हे खाली तलाव असे असतात, खाली तलाव आहे. इथे कुठे बोर्ड लिहिला असेल तर मी नक्की तुम्हाला दाखवतो, पण हे बहुतेक तेच आहे. हे पाण्यामध्ये माशांना ऑक्सिजन मिळावं फ्रेश, त्याकरता हा प्लांट असावा. हा बघा, इथे एक केबिन आहे, पण इथे काय बोर्ड आहे का? नाही, बोर्ड तर काही दिसत नाही. इथे बोर्ड तर नाही आहे काय. बाकी हे बघा, पूर्ण जंगल, अरण्य, समुद्र किनारा. तसा पालघर पट्टा सगळा समुद्र किनारी पट्टा आहे. मच्छीमारांचं क्षेत्र. इथून मला बरंच ते दिसत आहेत ना, तिथे एवढ्या लांब बाहेर निघायचं आहे. आणि बघू आता किती वेळ लागतो. आता मी तुम्हाला रस्त्यातला प्रवास दाखवत आहे. मेन आपला उद्देश विपश्यना सेंटर आहे. हे पहा, इथे सगळे
मला लेफ्टला जायचं आहे, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, सफाळे पालघरकडे जाण्याचा रस्ता. ठीक आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो. बाकीचा आपण पुढे प्रवास करूया. हा आता सफाळे पालघरचा रस्ता आहे. अजून तरी मला मॅपची अशी गरज वाटली नाही, कारण पालघरपर्यंत मला रस्ता माहिती आहे. पुढे मॅप लागेल तर मी लावेन थोडंसं पुढे गेल्यावर. थोडंसं पुढे गेल्यावर कशाला, एकदा मला अंदाज येण्यासाठी मी लावेनच मॅप. किती किलोमीटर आहे इकडनं. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूया डायरेक्ट विपස්සना सेंटरवर. मध्ये काही वेगळं दिसलं तर तुम्हाला नक्की मी दाखवेन. ठीक आहे, कारण मला 11 ते 2च्या आत पोचायचं आहे. चला तर मग आपण भेटूया.
सातपाटी रोड आहे. सातपाटी रोड अल्ल्याळी क्रिकेट मैदानकडनं उजवीकडे वळायचे. हा सगळा सातपाटी हे अल्ल्याळी क्रिकेट मैदान आहे. इकडे लिहिलेलं आहे धम्म वाटिका विपश्यन्या अल्ल्याळी पालघर. ठीक आहे, आता हा रस्ता पुढे आपल्याला सरळ जाणार आहे. इकडनं 1 मिनिटात. In 300 meters, your destination will be on the left. 300 मीटर काहीतरी आहे इथून. ऑलमोस्ट आपण पोचत आलो. थोडा मोठामध्ये रस्ता शोधायला त्रास पडला, कारण कदाचित माझा रस्ता चुकला होता एकतर, पण आता बरोबर आहे. हे मला आता हे सापडलेलं आहे. हे हा क्रिकेट मैदान आहे. इकडे इथे क्रिकेट मैदान आहे आणि ही धम्म वाटिका. मी पोचलेलो आहे धम्म वाटिकामध्ये. छान आहे सर्व हिरवीगार झाडी. Your destination is on the left. ठीक आहे, मी पोचलो माझ्या डेस्टिनेशनवर. इथे बघूया काय काय होतं आहे, कशी काय यांची सोय आहे. आज 6वा दिवस पूर्ण झालेला आहे आमचा आणि आता आम्हाला बाहेर सोडलेलं आहे. मोबाईल आज हातात दिला आहे, तर इथल्या परिसरचं व्हिडिओ काढतो आहे मला दाखवण्यासाठी. इथे अलाउड नव्हता मोबाईल 10 दिवस. तर ही इकडची अशी पूर्ण सुंदर अशी ही आहे. तुम्हाला फिरण्यासाठी गार्डन आहे. इतकं सुंदर वातावरणामध्ये आपल्याला मेडिटेशन करायला मिळतं. हा पूर्ण सेंटर आहे. पूर्ण गार्डन, नारळाची झाडं, चिकूची झाडं, जबरदस्त आहे. आणि जाऊन तिकडनं बाहेर निघूया. जितकं मला जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथला अनुभव खूप छान होता. हे धम्म हॉल आहे, इकडे मेडिटेशन होतं. आता एंट्री बंद केलेली आहे कारण आज संपलेलं आहे. इकडे आता रात्री आमची एंट्री होणार. इथे आजचं शेवटचं आहे. संध्याकाळचं मेडिटेशन झालं की उद्या सकाळी आम्ही इथनं निघणार. तर हे पूर्ण असं इकडचं ॲटमॉस्फिअर आहे, खूप सुंदर आहे. हे जे ग्रीन कापड दिसतंय, हे ग्रीन कापडच्या पलीकडे महिलांसाठी आहे. ते जे दिसतंय ना सेंटर, इकडे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पूर्णपणे दोन वेगवेगळी ठिकाणं आहेत. हे अजून तिथपर्यंत आहे, पण तिकडे काय आपल्याला एंट्री नाही आहे. आणि इथून हा पूर्ण तो एरिया. ओके,
आणि मी रूम दाखवतो कशा आहेत. हा जर आपण रूमची शूटिंग काढूया सगळे. कोण आहे रूममध्ये? तीन आहेत हॉट. इकडे 3-3 दिलेत, बाकी 2-2 आहेत. बंद आहे. इथे 2 दिलेत. हां, इथे 2 आहेत, वर 2-2 आहेत. किचन आहे. वॉशरूम पण नाही आला ना. माझ्या ॲक्च्युली ते जेवणाची सोय आहे. प्रत्येकाला असे नंबर आहेत. संध्याकाळची सोय झालेली आहे. केळी, सरबत, चहा, नाश्ता सर्व सोय झालेली आहे आता. आणि तलोजामध्ये तर युनियन वर्षाची लफडं नाही धर्मासाठी. तुला माहिती आहे तलोजा? इसको है ना पोखरण जाने वाले हो. पोखरण. हाँ पोखरण 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 ताने ताने. हे महिलांसाठी आहे. आत नाही जाऊन मिळत, बाहेरूनच दाखवतं. त्याच्यानंतर आता कसं आहे छोडी नाही वा तर अशा प्रकारे मित्रांनो आमचा हा 10 दिवसाचा प्रवास झाला. इथे बघा या महिलाही आल्यात. महिलांनी इकडे याचा पूर्णपणे लाभ घेतलेला आहे. तसंच त्याचबरोबर हे इथे पुरुषही आलेले आहेत. म्हणून महिला पुरुष दोघांनाही इथे एंट्री आहे. दोघांचे वेगवेगळे ठिकाणं आहेत. तर तुम्ही या ठिकाणी येऊन ह्या साधनेचा लाभ नक्की घ्या.
अशी मी सर्वांना विनंती करतो. खूप मजा येईल, खूप बरं वाटेल, खूप शांती मिळेल. थँक्यू. रील बना रहे रील बना रहे ना सबका. चलो आगे बढ़ो बस. अरे पीछे ना. ग्रुप बनवा पहला.